ताण येऊच शकत नाही, स्ट्रेस येतच नाही हे काही पूर्ण सत्य नाही. प्रत्येकाला ताण येतो, प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रेस असतो. पण या 7 गोष्टी जर आपण दिवसभरात फॉलो केल्या, रेग्युलरली जर या उपयोगात आणल्या, तर आपला ताण नक्कीच कमी होऊ शकतो. कोणत्या आहेत या 7 गोष्टी? अत्यंत सोप्या 7 गोष्टी जाणून घेऊया. पहिली गोष्ट, दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. व्यायाम हा ज्याला जसा सूट होईल तसा त्याने करावा. काहींना धावायला आवडतं, काहींना चालायला आवडतं, काहींना जिममध्ये जाऊन व्यायाम करायला आवडतं, तर काहींना निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन व्यायाम करायला आवडतं. तर ज्याला जसा जमेल तसा त्याने व्यायाम करावा, पण व्यायाम नक्की करावा. याने होतं असं की अंग मोकळं होतं. अंग मोकळं झाल्यामुळे शरीरावर जो ताण आलेला असतो, शरीराचा जो स्ट्रेस असतो तो निघून जातो. व्यायाम केल्यानंतर आपलं मन प्रफुल्लित होतं, त्याच्यामुळे मनावरचा स्ट्रेस जायला सुद्धा मदत होऊ शकते. आपण जर नीट निरीक्षण केलं असेल तर व्यायाम केल्यानंतर आपला आत्मविश्वास खूप वाढतो आणि हा आत्मविश्वास स्ट्रेसचा किंवा ताणाचा खूप मोठा शत्रू आहे. जिथे आत्मविश्वास असतो तिथे ताण असू शकत नाही. असं म्हटलं जातं की आत्मविश्वास असणारा माणूस हा अनेकदा हुशार माणसापेक्षा सुद्धा वरचढ ठरतो. इतकी ताकद असते आत्मविश्वासामध्ये आणि त्याचा उपयोग स्ट्रेस कमी करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. दुसरी गोष्ट, कामाचं नियोजन करा. दिवसभरात प्रत्येकालाच भरपूर कामं असतात, पण याचं जर व्यवस्थित नियोजन केलं, आधीच याचं छान प्लॅनिंग केलं आणि त्याचा विचार दिवसाच्या सुरुवातीलाच करून ठेवला की दिवसभर आपण कार्यमग्न राहतो, आपण कृतीवर अधिक लक्ष देतो, त्यामुळे जास्तीचा विचार करायला जागाच उरत नाही. कारण अतिविचार याच्यामुळे स्ट्रेस उद्भवतो. आता जर कामाचं नियोजन आपण दिवसाच्या सुरुवातीलाच करून ठेवलं तर अतिविचार करायला संधीच राहत नाही आणि अतिविचार नाही, त्यामुळे ताण नाही, स्ट्रेस नाही. तिसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. आता नाही म्हणणं ही खरंच खूप मोठी कला आहे. आपण दुसरी गोष्ट अशी बघितली की कामाचं नियोजन करायचं. कामाचं नियोजन करताना आपण 10 गोष्टी करायच्या असं ठरवतो आणि अचानक कोणीतरी सांगतं की या 2-3 गोष्टी सुद्धा तुला कामामध्ये करायच्या आहेत. म्हणजे झालं दिवसाचं सगळं नियोजन बिघडलं. आता इथे कुठेतरी नाही म्हणता आलं पाहिजे. आता नाही नेमकं कुठं म्हणायचं हे सुद्धा नीट समजलं पाहिजे. आपल्याला दिलेली 2-3 एक्स्ट्रा कामं ही जर महत्त्वाची असतील तर त्या कामांना नाही म्हणून चालणार नाही. मग नाही कुठे म्हणायचं? आपणच ठरवलेली काही कामं, ज्या 10 कामांमधली किमान 1-2 कामं ही कमी महत्त्वाची असू शकतात, त्या कामांना नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजेच स्वतःला सुद्धा नाही म्हणता आलं पाहिजे. आणि जर दुसऱ्या कोणीतरी सांगितलेली 2-3 कामं ही जास्त महत्त्वाची नसतील तर त्या व्यक्तीला सुद्धा नाही म्हणता आलं पाहिजे. हे नाही का म्हणायचं? 10च्या जागी 12 कामं आपण करूच शकतो, पण याच्यामुळेच जास्तीचा ताण आपल्यावर येतो आणि मग एक काम सुद्धा नीट होत नाही. आपल्याकडे म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. अशी परिस्थिती उद्भवते आणि आपण ठरवलेली कामं तर नीट होत नाहीतच आणि नवीन आलेल्या कामांना सुद्धा तितका न्याय दिला जात नाही. त्यामुळे योग्य वेळी माणसांना किंवा कामांना आणि स्वतःला सुद्धा नाही म्हणता आलं पाहिजे. चौथी गोष्ट, छंद जोपासा. कुठला ना कुठला छंद प्रत्येकाने जोपासायला हवा. ताणतणावाच्या दिवसभराच्या आपल्या अत्यंत हेक्टिक शेड्यूलमधून थोडासा तरी वेळ स्वतःसाठी काढायला हवा, ज्याला इंग्लिशमध्ये मी टाईम असं म्हटलं जातं. म्हणजेच स्वतःसाठी दिलेला वेळ. या वेळात आपल्या आवडीची गोष्ट आपण नक्की करावी. मग ती गोष्ट कुठलीही असू शकते. कुठेतरी फिरायला जाणं असेल किंवा वाचन करणं असेल, आवडता सिनेमा बघणं असेल, कोणतीही गोष्ट करावी, पण स्वतःचा छंद नक्की जोपासावा. एखादी कला आपल्याला अवगत असेल तर ती जोपासत राहावी. याच्यामुळे होतं असं की दिवसभराचं पूर्ण काम एका बाजूला आणि आपला छंद एका बाजूला. आपण त्या सगळ्यातनं एक विसावा म्हणून त्या छंदाकडे बघू शकतो आणि या छंदाचा आधार घेऊ शकतो स्ट्रेस कमी करण्यासाठी, नाही का? 5वी गोष्ट, मित्र नावाचं औषध घ्या. मित्र आयुष्यातली अत्यंत गोड व्यक्ती. हा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. मग तो कुठल्याही प्रकारचा मित्र असू शकतो आणि त्याला वयाचं बंधन कधीच नसतं. मित्राची प्रत्येकाने एक आपापली डेफिनेशन केलेली असते, पण मित्र हा कोणामध्येही सापडू शकतो. अगदी आपल्या घरच्यांमध्ये सुद्धा आपल्याला मित्र सापडू शकतो. या मित्राला नक्की भेटत राहायचं, याच्याशी संवाद साधायचा. कारण कितीही काहीही केलं तरी स्ट्रेस काही इतका इझिली निघून जात नाही.
तो असतोच, त्याचं बर्डन कुठेतरी असतं. मग मित्राशी जेव्हा आपण संवाद साधतो किंवा कोणाशी जेव्हा आपण बोलून मोकळे होतो, तेव्हा तो स्ट्रेस थोडासा कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते. दुःख वाटल्याने कमी होतं असं म्हणतात, तसा हा स्ट्रेससुद्धा वाटल्याने कमी होऊ शकतो. ट्राय करून बघायला नक्कीच हरकत नाही, कारण मित्र हा प्रत्येकाकडे असतो, नसेल तर तो नक्की शोधायला हवा. 6वी गोष्ट, खळखळून हसा. असं म्हटलं जातं की हसण्यासारखं दुसरं औषध नाही किंवा हसण्यासारखी उत्तम थेरपी नाही. अनेक दुर्धर आजारांवर सुद्धा हसण्याने मात केलेली आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये सापडतील. काही माणसांच्या बाबतीत तर असं घडलं आहे की डॉक्टरांनी सांगितलं होतं की याला ही दुर्धर व्याधी झालेली आहे आणि हा फार काळ जगणं काही शक्य नाही, पण केवळ या लाफ्टर थेरपीच्या आधारावर पुढची अनेक वर्ष जगलेल्या माणसांची उदाहरणं सुद्धा आहेत. त्यामुळे लाफ्टरसारखं मेडिसिन नाही, लाफ्टरसारखी थेरपी नाही आणि लाफ्टरसारखा स्ट्रेस रिलीव्हर सुद्धा नाही. त्यामुळे भरपूर हसत राहा आणि हसवत राहा. 7वी गोष्ट, सकारात्मक विचार करा. असं म्हणतात की आपले विचारच आपल्याला घडवतात. आपण ज्या पद्धतीत विचार करतो त्याच पद्धतीत आपल्या हातून कृती देखील घडत असते आणि तेही अनेकदा आपल्या नकळत होत असतं. आपल्या मनी जर राग असेल तर आपल्या कृतीतून देखील चिडचिडच व्यक्त होत राहते, त्रासच व्यक्त होत राहतो. या उलट जर आपलं मन शांत असेल, आपण शांतपणे विचार करू शकत असू, तर कृतीतूनही शांतपणाच व्यक्त होतो. कसा? तर जर आपण शांतपणे विचार करू लागलो तर आपण चहूबाजूनी परिस्थितीचा विचार करतो आणि चहूबाजूनी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जर तिथे ताण असेल तरी देखील आपण ताण बाजूला सारून चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्या दृष्टीने आपली कृती करू शकतो. म्हणजेच सकारात्मक विचार हे आपल्याला सकारात्मक कृतीच्या दिशेने नेतात. तर ताण कमी करण्यासाठीच्या 7 गोष्टी म्हणजे: 1. दिवसाची सुरुवात व्यायामाने करणे. 2. कामाचे नियोजन करणे. 3. नाही म्हणायला शिकणे. 4. छंद जोपासणे. 5. मित्र नावाचं औषध असणे. 6. खळखळून हसणे आणि 7. सकारात्मक विचार करणे. या 7 गोष्टी जर आपण रोज न चुकता फॉलो केल्या तर ताण कमी व्हायला निश्चितच मदत होऊ शकते. कारण या 7 गोष्टी फॉलो करण्यासाठी वेगळं काहीच करायचं नाहीये. या 7 गोष्टी इतक्या सोप्या आहेत की त्या सहज आपल्या रुटीनचा भाग होऊ शकतात. या 7 गोष्टी सोडून किमान एक तरी गोष्ट जी स्ट्रेस कमी करू शकते असं तुम्हाला वाटतं ती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ शेअर करा. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.